हॅलो एव्हरीवन. तर हा व्हिडिओ स्पेशली टीनेजर्ससाठी आहे. रिसेंटली काही जणांचा प्रश्न होता की डॉक्टर आम्ही टीनेजरमध्ये आहे, आमच्या चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल येतात, तर काही उपाय सांगा जेणेकरून आम्ही आमचा त्रास कमी करू शकतो. तर हे बघा, जेव्हा तुम्ही टीनेजरमध्ये येता तेव्हा काय होतं, तुमच्या चेहऱ्यावर ऑइल ग्लँड जे आहेत ते ऍक्टिव्हेट व्हायला स्टार्ट होतात. त्यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन होतं स्किनमध्ये. आणि त्याचबरोबर तुमच्या ह्या टीनेजरमध्ये काय होतं, हार्मोन्सचा जो गेम आहे तो चालूच राहतो आणि त्यामुळे पिंपलचा त्रास तुम्हाला खूप जास्त जाणवतो. पण हे जे टीनेजरचा पिरियड आहे तुमचा शिकण्याचा पिरियड आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे लक्ष द्या. तुमच्या प्रॉब्लेम्सवर आम्ही सोल्युशन देऊ. काही जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता, तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचे मी सोल्युशन नक्की देईल. तर काय करायचं, ज्यांना पिंपलचा त्रास आहे, टीनेजरसाठी मी सांगतेय, ज्यांना पिंपलचा त्रास खूप जास्त आहे त्यांनी काय करायचं, सॅलिसॅलिक ऍसिड वापरायला आत्ता स्टार्ट करायचंय. म्हणजे तुमच्या कॉस्मेटिक बॉक्समध्ये हा सॅलिसॅलिक ऍसिड असलाच पाहिजे. तुम्ही त्याला आपला फ्रेंड बनवून ठेवू शकता. सॅलिसॅलिक ऍसिड म्हणजे काय असतं, बीटा हायड्रॉक्सी ऍसिड. ते काय करतं, तुमच्या जे चेहऱ्यावर एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन आहे त्याला थांबवतं. तो काय म्हणतो, बाबा थांब, जास्त सिक्रेट होऊ नको, आणि तुमचा पिंपलचा त्रास कमी करायला ते मदत करतं. तर तुम्हाला कुठले सॅलिसॅलिक ऍसिड वापरायचे आहेत, डर्माकोचा 2% सॅलिसॅलिक ऍसिड सिरम एक बेस्ट आहे, आणि मिनिमॅलिसचा सुद्धा 2% सॅलिसॅलिक ऍसिड सिरम एकदम बेस्ट आहे. तुम्ही वापरून बघा. ह्याला कसं वापरायचं की आठवड्यातनं तुम्हाला 2 ते 3 वेळेला फक्त यूज करायचं. रात्री फेसवॉशनी फेस वॉश करून घ्या, त्यानंतर झोपताना हे अप्लाय करायचे. 2-2 ड्रॉप्स फक्त पूर्ण चेहऱ्याला सफिशियंट आहे. पण हे लावल्यानंतर 5 मिनिटांनी तुम्हाला मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. मॉइश्चरायझर आणि मॉर्निंगला सनस्क्रीन हे कंपल्सरी डेली वापरायचंय. सॅलिसॅलिक ऍसिड फक्त आठवड्यातनं 2 ते 3 वेळेला तुम्हाला रात्री झोपताना यूज करायचंय. त्यानंतर मॉइश्चरायझर विसरू नका. अशाच चांगल्या टिप्ससाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. कमेंटमध्ये तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मला तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. थँक्यू.